नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. प्रकरण आपलं चाललंय 61. गुरुसीस हेराकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 33 ते 36. प्रथम 33वा दोहा ऐकूयात. गुरु को कीजिए दंडवत कोटि कोटि प्रणाम, कीट न जाने भृंग को गुरु कर ले आप समान. गुरु को कीजिए दंडवत कोटि कोटि प्रणाम, कीट न जाने भृंग को गुरु कर ले आप समान. गुरुचरणी कोटी कोटी प्रणाम करावेत. आळीचा जसा भुंगा होतो त्याचप्रमाणे शिष्याला गुरु आपल्यासारखाच बनवतात. ज्ञान गुरूंकडूनच प्राप्त होतं. भगवंतांनी गीतेत तेच सांगितलेलं आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. म्हणजे गुरूंची सेवा करून, त्यांना प्रणिपात करून, त्यांना शंका विचारून ज्ञान प्राप्त करून घ्यावं. प्रणिपात करायचं म्हणजे शिष्याकडे नम्रता हवी. शिष्य नम्र भावाने शरण आला की गुरु त्याला आपल्याजवळ ज्ञानसाठा देतात, त्याला गुरुपदी बसवतात. असा शिष्य पुन्हा ते ज्ञान दुसऱ्याला देण्यास समर्थ होतो. आळीला जसं आपले भुंग्यात केव्हा रूपांतर झालं ते कळत नाही, त्याचप्रमाणे शिष्य गुरु समान कधी होतो हेही त्याला कळत नाही. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कोटि कोटि करी तू बापा गुरुचरणासी प्रणाम, आपुल्या सममग करीती सद्गुरु अळी जशी भृंग समान. कोटि कोटि करी तू बापा गुरुचरणासी प्रणाम, आपुल्या सममग करीती सद्गुरु अळी जशी भृंग समान. पुढचा दोहा 34वा ऐकूयात. गुरु पारस को अंतरो जानत है सब संत, बोलो हा कंचन करे ये करी ले महंत. गुरु पारस को अंतरो जानत है सब संत, बोलो हा कंचन करे ये करी ले महंत. अर्थ ऐकूयात. गुरु आणि परीस याच्यात भेद आहे असं सर्व संत जाणतात. परीस लोखंडाचं सोनं करतं, परंतु गुरु शिष्याला महंत करतात, म्हणजेच गुरुपदी बसवतात. सद्गुरूंना परीसाची उपमा सुद्धा कमीच पडते. परीस स्पर्श लागताच लोखंड सोन्यामध्ये रूपांतरित होतं. त्यामुळे परीस हा सर्वश्रेष्ठ मानलेला आहे. परंतु सद्गुरू तर परीसापेक्षाही श्रेष्ठ आहेत. कारण परीस लोखंडाचं सुवर्ण करीत असला तरी त्या लोखंडाला आपलं परीसत्व देत नाहीत. परंतु सद्गुरू शिष्याचं नुसतं सोनं करत नाही तर त्याला गुरुत्व देतात. तो शिष्य गुरु बनतो आणि इतर अनेक शिष्यांना तो ज्ञान देतो. तर आपण ऐकूयात मराठी साखी. गुरु आणि परीसामध्ये भेद जाणती संत, परीस करी लोहाचे सोने गुरु करीतो महंत. गुरु आणि परीसामध्ये भेद जाणती संत, परीस करी लोहाचे सोने गुरु करीतो महंत. पुढचा दोहा ऐकूयात 35वा. गुरु मूर्ति गति चंद्रमा, सेवक नैन चकोर, आठ पहर निरखता रहे गुरु मूरत की ओर. गुरु मूर्ति गति चंद्रमा, सेवक नैन चकोर,
आठ पहर निरखता रहे गुरुमूरत की ओर. अर्थ ऐकूयात. गुरूंची मूर्ती म्हणजे गतिमान चंद्र आहे, तर शिष्याचे नेत्र म्हणजे चकोर आहेत. तो 8ही प्रहर गुरुमूर्तीच निरखत राहतो. चकोर हा कविकल्पित पक्षी आहे. तो चंद्र किरणातून पाझरणारं अमृतकण पिऊनच जगतो, अशी त्याची प्रसिद्धी आहे. त्यामुळे तो नित्य चंद्र किरणातच राहतो. चकोराने जसं चंद्राकडे आतुरतेने पाहावं, त्याच्याशी अनन्य असावं, तसंच शिष्याने सुद्धा सतत गुरुमूर्ती निरखत राहावे, गुरूंशी अनन्य असावं. गुरुरूपी चंद्राकडून पाझरणारं ज्ञानरूपी अमृत प्राशन करावं. आता आपण ऐकूयात ह्याच दोह्यावरची मराठी साखी. गुरुचंद्र अन शिष्य चकोर नाही गती त्या अन्य. अष्टप्रहर निरखत राहे गुरुचरणी तो अनन्य. गुरुचंद्र अन शिष्य चकोर नाही गती त्या अन्य. अष्टप्रहर निरखत राहे गुरुचरणी तो अनन्य. पुढचा दोहा ऐकूयात 36वा. गुरु सो प्रीत निभाइए जेहि तत निबटै संत. प्रेम बिना ढिग दूर है प्रेम निकट गुरु कंत. गुरु सो प्रीत निभाइए जेहि तत निबटै संत. प्रेम बिना ढिग दूर है प्रेम निकट गुरु कंत. अर्थ ऐकूयात. जितकं शक्य असेल तितके गुरु किंवा संतांवर प्रेम करा, कारण प्रेमाच्या अभावी गुरु सन्निध असून सुद्धा दूरच असतात, आणि प्रेम असेल तर स्वतः जवळ येतात. गुरु महिमा सांगणारा हा कबीरांचा दोहा आहे. गुरुभक्तीमध्ये निष्काम प्रेमाला महत्त्व आहे. साधना, सेवा, पूजा यांचं प्रेम हे मूळ आहे. प्रेम जर नसेल तर ते कोरडे उपचार ठरतात. मग गुरूंचा सहवास असला तरीही ते कोरडे उपचार शिष्याला गुरुपासून दूरच नेतात. पण प्रेम जर असेल तर दूर असलेले गुरुसुद्धा शिष्याला स्वतःच जवळ करतात. आता आपण ऐकूयात ह्या दोह्यावरची मराठी साखी, आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवणार आहोत. प्रेम करावे गुरु संतांवरे प्रेम भक्तीचे मूळ. प्रेम विना गुरु दूर सती प्रेमची करित्या जवळ. प्रेम करावे गुरु संतांवरे प्रेम भक्तीचे मूळ. प्रेम विना गुरु दूर सती प्रेमची करित्या जवळ.